वेलकम टू गायरस ऑनलाईन. सो लास्ट 2 सेशनमध्ये युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आपण फिजिकल क्वांटिटी आणि युनिट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी या 2 टॉपिकवर चर्चा केली. नाउ वी हॅव सफिशियंट नॉलेज अबाउट द फिजिकल क्वांटिटी, इट्स टाइप्स, how the physical quantities are classified on different bases, and we have idea about the unit of a physical quantity. Unit is nothing but the reference standard, and why that reference standard or why that unit is important to represent the physical quantity या सगळ्या गोष्टी आता आपल्याकडे आहेत. सो आज आपल्याला असाच एक टॉपिक शिकायचा आहे जो विथ रिस्पेक्ट टू फिजिकल क्वांटिटी आहे आणि जो फिजिक्समध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि इनफॅक्ट एंट्रन्स एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो अतिशय पेपर सेटरचा आवडता टॉपिक आहे. कारण त्याच्यावर नंबर ऑफ क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारता येतात आणि मुलांचं स्किल किती डेव्हलप झालेलं आहे हे त्यावरनं सहज समजतं. सो आजचा जो टॉपिक आहे तो आहे डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. सो मित्रांनो, आपल्याला डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी समजून घेताना 3च गोष्टी महत्त्वाच्या समजून घ्यायच्या आहे. म्हणजे येणारा प्रश्न कशा स्वरूपात असेल, आपल्याला नॉलेज बेस काय तयार होईल हे आपल्याला इथे क्लिअर होईल. सो डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी मध्ये सर्वप्रथम आपण शिकून घेणार आहोत काय डायमेन्शन नेमकी कशाला म्हणायचं, त्याचं मिनिंग काय आहे, त्याची जी काही डेफिनेशन आहे ती काय आहे. त्यानंतर डायमेन्शनच्या वेगवेगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहे, कारण आपल्याकडे आता एक यादी तयार झालेली, फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज, युनिटवाल्या क्वांटिटी, युनिट लेस क्वांटिटी. तर त्याच्या डायमेन्शन्स आपण काढणार आहोत, त्या डायमेन्शनची एक लिस्ट बनवणार आहोत. म्हणजे मी जो तुम्हाला टेबल बनवायला सांगितला होता की फिजिकल क्वांटिटी, तिचा फॉर्म्युला, तिचं युनिट आणि युनिट, ते पण तुम्ही जर 3 सिस्टीममध्ये मांडलं तर अगदीच चांगलं, पण ॲटलिस्ट 1 सिस्टीममध्ये युनिट आणि त्यापुढे आता आपण एक आणखी कॉलम वाढवणार म्हणजे डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. सो इथे आपण ती यादी तयार करणार आहोत. ही यादी आपल्याला पाठ करायची नाही, ही यादी आपल्याला डेव्हलप करायची. आणि शेवटी हे जे डायमेन्शन आहेत त्या डायमेन्शनचा उपयोग करून म्हणजे डायमेन्शनल अनालिसिस काय आहे हे कन्सेप्ट आपल्याला इथे बघायचं आहे आणि त्या डायमेन्शनल अनालिसिसचं आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे टू सॉल्व आवर डे टू डे प्रॉब्लेम्स ऑर प्रॉब्लेम्स रिलेटेड टू फिजिक्स. ठीक आहे. सो फार सिंपल टॉपिक आहे, एकाच लेक्चरमध्ये तो कव्हर होईल अँड यू विल हॅव लॉट ऑफ असाइनमेंट्स टू सॉल्व इट. राईट. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड द मीनिंग ऑफ डायमेन्शन्स. जे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं का फिजिकल क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी अशा 2 प्रमुख प्रकारात क्लासिफाय करतो. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे कुठल्या क्वांटिटीज, ज्या कुणावरही अवलंबून नाही, ज्याच्यापासून आपण सुरुवात केली, ज्या आपण मानलेल्या आहेत, लाईक मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी, करंट, देन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. या 7 फंडामेंटल क्वांटिटी आपण मानल्या की फिजिक्स डिफाईन करायला, फिजिक्स रिप्रेझेंट करायला, मॅटरचं बिहेवियर, मोशनचं बिहेवियर, जे काही नेचरचं बिहेवियर आपण फिजिक्समध्ये शिकतो ते बिहेवियर एक्सप्रेस करायला मॅथमॅटिकली किंवा इन टर्म्स ऑफ लॉज आपण हे 7 क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटी असा दर्जा दिलेला आहे. राईट. आणि ज्या काही डिराइव्ड क्वांटिटीज आपण तयार केल्या त्या या फंडामेंटल क्वांटिटीजच्या कॉम्बिनेशन मधून तयार केलेल्या आहेत. सो मी लास्ट सेशनमध्ये तुम्हाला आठवत असेल एक वाक्य बोललो होतो की मोस्ट ऑफ द टाइम डिराइव्ड क्वांटिटीज आर नथिंग बट द combination of fundamental quantities and it is such that there involves multiplication or division of fundamental quantities. म्हणजे बऱ्याच वेळेस डिराइव्ड क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटीच्या कॉम्बिनेशन मधून तयार होतात, त्याच्या गुणाकार, भागाकार या प्रोसेस मधून ते आपल्या समोर येतात. मी तुम्हाला उदाहरणही दिलं होतं का वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सलरेशन आहे, त्यानंतर वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट आहे. सो कुठे ना कुठे गुणाकार, भागाकार, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन तुम्हाला दिसतंय. सो हा महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे कामी येणार आहे. ठीक आहे. सो अल्टिमेटली मला सांगायचं तात्पर्य काय आहे की जर तुम्ही एखादी फंडामेंटल क्वांटिटी लिहिली, फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितो फोर्स इज इक्वल टू काय लिहितो आपण, न्यूटनच्या सेकंड लॉवरून आपण कन्क्लुजन काढलं का मास इनटू ऍक्सलरेशन. ठीक आहे. आता याला सिम्बॉलिकली लिहू आपण. सो F इज इक्वल टू काय होणार आहे, m into a for acceleration, m for mass. Now basic definition of acceleration is velocity upon time. Basic definition of velocity is distance upon time and divided by t. So finally it is distance upon t square, you can say, right? So we have now force is equal to mass into this distance into t square. आता मित्रांनो इथे या फोर्सला रिप्रेझेंट करायला फंडामेंटल क्वांटिटीज कोण कोण दिसत आहेत या फॉर्म्युल्यामध्ये, यू हॅव मास, यू हॅव लेंथ अँड यू हॅव टाइम.
म्हणजे अल्टिमेटली आपण काय केलं, एक डिराइव्ड क्वांटिटी त्याच्यात सगळ्या मूलभूत फॉर्म्युलाचा उपयोग केला, डेफिनेशनचा उपयोग केला आणि शेवटी तिला मास लेंथ टाइमच्या स्वरूपात आणलं. ठीक आहे. सो अशा फिजिक्समध्ये भरपूर म्हणजे सगळ्याच डिराइव्ड क्वांटिटी अल्टिमेटली तुम्हाला शेवटी ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीच्या कॉम्बिनेशन मध्ये आणता येतं. नेसेसरी नाही का 7 ची 7 एकाच वेळेस तिथं असतील, कधी कधी 2 असतील, कधी कधी 3 असतील, कधी कधी एकच असेल. मग अशा वेळेस आपल्याला ते रिप्रेझेंट करायचे असतात आणि म्हणून आपण डायमेन्शन टॉपिक शिकतोय. ठीक आहे. सो आपण ह्या एक्झाम्पलला पूर्ण करून घेऊ. सो मी काय केलं, फोर्सला मास, लेंथ आणि टाइम या स्वरूपात आणलं. मग आता मला हे कुठंतरी एका इक्वेशन स्वरूपात रिप्रेझेंट करायचं, तर जे इक्वेशन मला ही माहिती देईल का फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा फोर्स ही फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करताना मास किती वेळेस येत आहे, डिस्टन्स किती वेळेस येत आहे, म्हणजे लेंथ किती वेळेस येत आहे आणि टाइम किती वेळेस येत आहे. तसंच एखादी दुसरी फिजिकल क्वांटिटी असेल ज्याच्यामध्ये टेम्परेचर येऊ शकतं, करंट येऊ शकतं. थोडक्यात डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी म्हणजे इट इज द power or exponent of fundamental quantity or base quantity raised such that it represents that given physical quantity. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी त्यातील फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर आपण काय करतो, रेज करतो, सच दॅट ते कॉम्बिनेशन आपल्याला ती फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करेल. फॉर एक्झाम्पल फोर्समध्ये आपण पॉवर ऑफ मास कितीने रेज करणार, सो विल राईट इट 1, कारण मग 1 काय इंडिकेट करेल का मासची एक टर्म तिथे आहे. लेंथ किती वेळा टाकणार, एकदा. मग ते काय इंडिकेट करणार, तो एक आकडा, लेंथ एकदा तिथे आहे. आणि टी किती टाकणार आपण, 2 वेळेस. पण लिहिताना आपण कसं लिहिणार, t⁻², म्हणजे टी 2 वेळेस तिथं आहे पण तो डिव्हायडेड बाय आहे. म्हणजे थोडक्यात मी जर याचं डायमेन्शनल इक्वेशन लिहिलं तर इट विल बी डायमेन्शन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू मास, लेंथ, टाइम. These 3 quantities are involved in dimensions of force. Out of this, mass is once there, so its power is 1, length is once, and t is 2 times divided by 2 आहे म्हणून length is 2 times, that is -2, that indicates it is divided by. So this is what is called as dimension of force, and this total equation is called as dimensional equation. So meaning of dimension मध्ये मित्रांनो आपण डायमेन्शनचा अर्थ काय समजून घेऊया. मग डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज नथिंग बट द power of base quantities which are raised such that they represent the given physical quantity. ठीक आहे. सो आपल्याला यातनं मेनली माहिती काय मिळते. आता आपण त्यानंतर डायमेन्शनल फॉर्म्युला, हा जो चौकटी ब्रॅकेट मध्ये मी MLT चं कॉम्बिनेशन दिलंय, इट रिप्रेझेंट्स द डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि जर त्याला इज इक्वल टू गिवन फिजिकल क्वांटिटी केली तर इट रिप्रेझेंट्स द डायमेन्शनल इक्वेशन. सो अल्टिमेटली तुमच्या समोर जर एखादं डायमेन्शनल इक्वेशन लिहिलेलं असेल, सो व्हॉट यू कॅन कन्क्लूड आउट ऑफ दॅट डायमेन्शनल इक्वेशन इज का त्यात मास किती वेळेस आलेला आहे, लेंथ किती वेळेस आलेली आहे, टाइम किती वेळेस आलेला आहे, हे तुम्हाला त्या इक्वेशन वरनं कळेल. अँड ते जर तुम्हाला कळालं तर यू कॅन रीच अप टू गिवन फिजिकल क्वांटिटी. मग आता 2 प्रोसेस आहे मित्रांनो. इथे प्रश्न कसा तयार होतो का, समजा त्याने विचारलं का फाइंड द डायमेन्शन्स ऑफ लेटर्स से व्हेलॉसिटी. आता तुम्हाला व्हेलॉसिटी म्हणजे काय हे जर समजलेलं नसेल तर मग एक तर तुम्हाला ते डायमेन्शन पाठ करावं लागतील, म्हणजे एमचा किती, एलचा किती आहे, नाऊ देअर आर सो मेनी, सो तुमचं कन्फ्युजन होणार. मग बेसिक काय तर तुम्ही व्हेलॉसिटी म्हणजे काय समजून घ्या. म्हणून मी फिजिकल क्वांटिटी शिकवताना सुरुवातीला तुम्हाला सांगितलं का डिराइव्ड क्वांटिटीचे फॉर्म्युले पाठ करा, ते लक्षात घ्या, ते समजून घ्या. सो आता आपल्याला माहिती व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो आता डिस्टन्स म्हणजेच लेंथ, टाइम टी. आता आपण इथे जर MLT च्या स्वरूपात लिहिलं तर मास दिसतंय का, कुठं नाही. सो m0, l किती आहे 1, आणि टी किती वेळेस आला, एकदा, पण तो डिवायडेड बाय. मग आता डायमेन्शन काय झालं व्हेलॉसिटीचे, m0 l1 t -1. हा झाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन टू फाइंड आउट द डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. आता उलटा प्रश्न विचारला, त्याने आपल्याला हे दिलं m0 l1 t -1. मग ह्या कशाच्या डायमेन्शन्स आहे, मग आपण याच्यावरून अंदाज लावायचा. मास नाहीये, लेंथ अपॉन टाइम आहे, आपण खाली ऑप्शन मध्ये सिलेक्ट करायचं. सो अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तयार होतात. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज मिनिंग ऑफ डायमेन्शन. नाव आपल्याला सेकंड जो पार्ट आहे डायमेन्शन्स ऑफ व्हेरियस क्वांटिटी, त्यामध्ये बेसिकली आपल्याकडे ज्या काही डिराइव्ड क्वांटिटीज आहे, लाईक मी सुरुवात केली व्हेलॉसिटी, त्यानंतर ऍक्सलरेशन, त्यानंतर तुमचा फोर्स. मग तुम्ही जर फिजिक्सचे सेक्शन्स बघितले, मेकॅनिक्स इज देअर, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर इज देअर, then wave motion is there, heat and thermodynamics is there, light is there, electrodynamics is there, modern physics is there.
सो एवढ्या सेक्शन्समध्ये आपला फिजिक्सचा टोटल 11वी-12वीचा सिलेबस डिवाइड झालेला आहे. सो आपण प्रत्येक सेक्शन वाईज जर फिजिकल क्वांटिटीची यादी बनवली, लाईक मेकॅनिक सेक्शनमध्ये आपण जर यादी तयार करायची ठरवलं तर आपल्याकडे काय काय राहील, विल स्टार्ट फ्रॉम दी डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, देन मोमेंटम, फोर्स, त्यानंतर इम्पल्स, त्यानंतर टॉर्क, त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. आणखी काय राहिलं याच्यात, वर्क, एनर्जी, पॉवर. सो दीज आर दी एक आपल्याकडे एक साधारणतः एक 10-12 क्वांटिटीची यादी तयार होईल. आणखी जे मिसिंग आहे यू कॅन ऑलवेज फाइंड आउट, राईट. मग ह्या 10-12 क्वांटिटीचे जर तुम्ही फॉर्म्युले लिहिले आणि प्रत्येक फॉर्म्युलाला ह्या पद्धतीने तुम्ही मास, लेंथ, टाइम किंवा त्यात काही ठिकाणी तुमचा अँगल येऊ शकतो, त्याला जर तुम्ही ते टाकलं अँड इफ यू स्टार्ट रायटिंग इक्वेशन्स लाईक दिस, सो आय डोंट थिंक तुम्हाला तिथे काही पाठांतर करायची गरज पडेल, ती सवय तुम्हाला लागेल. ठीक आहे. सो डायमेन्शन्स ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीमध्ये नाव इट इज युअर असाइनमेंट टू मेक अ लिस्ट ऑफ ऑल द फिजिकल क्वांटिटीज गिव्हन इन युअर बुक अलॉंग विथ द डायमेन्शन्स. ठीक आहे. फॉर्म्युला पार्ट पाहिजे. सी, प्रत्येक फिजिकल क्वांटिटी मी तुम्हाला समजून सांगितले आहे, त्यासाठी तुम्हाला टॉप कन्सेप्टचे जे आपले व्हिडिओज आहेत ते पाहावे लागतील. मी त्याच्यामध्ये एका व्हिडिओत एक फिजिकल क्वांटिटी समजून सांगितली आहे आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला डायमेन्शन्स काढायला फॉर्म्युला पण मिळेल. या व्हिडिओमध्ये मी जर डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी काढल्यात तर व्हिडिओज आपले वाढतील, लेंथ वाढेल, मेन पार्टपासून आपण डेव्हिएट होऊ. सो इट इज क्लिअर कट अंडरस्टँडिंग दॅट यू शुड हॅव लिस्ट ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. मग तुम्हाला काही फिजिकल क्वांटिटी अशाही मिळतील मित्रांनो का ज्यामध्ये त्याला ना युनिट आहे ना डायमेन्शन आहे. मग आपण त्याला रिप्रेझेंट कसं करतो, फॉर एक्झाम्पल आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेऊ तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये ना मास आहे सो m0, ना लेंथ आहे सो l0 आणि ना टाइम आहे सो t0. सो सच ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज डायमेन्शन लेस फिजिकल क्वांटिटी. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टेबल तिथे दिलेला आहे, त्यामध्ये अशा काही फिजिकल क्वांटिटी आहेत का ज्याला डायमेन्शन नाही, अशा काही आहेत का ज्याच्या दोघांच्या डायमेन्शन सारख्या आहेत, कारण तिथेही एमसीक्यू तयार होतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का विच ऑफ द फॉलोइंग टू हॅव सेम डायमेन्शन्स. सो तुम्हाला ते ओळखू आल्या पाहिजे, राईट. त्यानंतर तुम्हाला डायमेन्शनल अनालिसिस मध्ये काही कॉन्स्टंट दिले जातील जे फिजिकल कॉन्स्टंट आहे बट दे हॅव डायमेन्शन्स, लाईक युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट आहे पण त्याला युनिट आहे आणि म्हणून त्याला डायमेन्शन आहे. सो असे 3 महत्वाचे पॉईंट जर समोर ठेवले तर याच्यावरचा नीटचा किंवा सीईटीचा एमसीक्यू तुमचा 100% त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार. सो मित्रांनो, आता ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग का डायमेन्शनल अनालिसिसचा आपल्याला फायदा कसा करून घेता येईल आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय, कारण तिथे तुमचा जेई मेन्सचा किंवा ऑल इंडिया एंट्रन्सचा एमसीक्यू त्या ठिकाणी तयार होतो. सो लेट अस नाउ अंडरस्टँड द डायमेन्शनल अनालिसिस. आय होप तुम्हाला क्लिअर आहे का डायमेन्शन म्हणजे क्लिअर कट आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये M-L-T असं कॉम्बिनेशन लिहितो आणि इथे जे काही पॉवर दिले ABC ते काय रिप्रेझेंट करतात तर दिलेल्या फिजिकल क्वांटिटी मध्ये मास किती वेळेस आहे, लेंथ किती वेळेस आहे, टाइम किती वेळेस आहे, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो फिजिकल क्वांटिटी कोणती आहे किंवा फिजिकल क्वांटिटीवरून आपण ती फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. याला म्हणायचं डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि जर एका साईडला तुमची ती फिजिकल क्वांटिटी लेटेस्ट P जर असेल तर मग हा झाला डायमेन्शनल इक्वेशन. ठीक आहे. सो अलॉंग विथ M-L-T आणखी काय असू शकतं कॉम्बिनेशन मध्ये, M असेल, L असेल, T असेल, करंट असेल तर I असतो, तर M हे, L हे, त्यानंतर T आहे आणि थिटा पण आहे. सो याचा अर्थ होईल टेम्परेचर. कधी कधी करंट आणि टेम्परेचर सुद्धा त्यामध्ये असू शकतात. ठीक आहे. पण मोस्ट ऑफ द फिजिकल क्वांटिटी मध्ये M-L-T तुम्हाला दिसतं. कधी कधी सिक्वेन्स L-M-T असाही लिहिला जातो, दॅट डझंट मॅटर. ठीक आहे. सो M-L-T लिहा किंवा L-M-T लिहा, दोन्ही पण अलाउड आहे. ठीक आहे. नाउ लेट अस अंडरस्टँड द डायमेन्शनल अनालिसिस. सी मित्रांनो, आपल्या लक्षात आलं का बाय युझिंग डायमेन्शन वी कॅन डायमेन्शनल अनालिसिस. सो आपल्या लक्षात आलं की बाय युझिंग डायमेन्शन्स वी कॅन डील विथ सर्टन ऑपरेशन, सर्टन प्रोसिजर्स इन फिजिक्स. सो आपण त्या प्रोसिजरला डायमेन्शनल अनालिसिस म्हणतो. त्याचे 3 ऍप्लिकेशन महत्वाचे आहेत. पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस यू कॅन फाइंड आउट कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द 2 युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. एकाच फिजिकल क्वांटिटीला जर आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स मध्ये रिप्रेझेंट केलं, तर आपल्याकडे युनिटच्या वेगवेगळ्या सिस्टीम आहे. आपल्याकडे MKS आहे, आपल्याकडे CGS आहे, आपल्याकडे SI आहे, आपल्याकडे FPS आहे. सो तुम्ही
एकाच फिजिकल क्वांटिटीला दोन वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट केलं तर त्यातला जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. सो दॅट इज युअर फर्स्ट ऍप्लिकेशन टू फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन टू युनिट्स. सो याचा बेस काय आहे मित्रांनो? सी मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी आपण कसं रिप्रेझेंट करतो? N1 U1. N1 इज न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि U1 इज युनिट. आपल्याला माहिती आहे का फिजिकल क्वांटिटी कुठल्याही सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट करू, हा जो प्रोडक्ट N1 U1 आणि हा N2 U2 तो कॉन्स्टंट असतो, सारखा असतो. मग याच्या बेसिसवर वी कॅन फाइंड आउट द कन्व्हर्जन फॅक्टर. मग याचं काय होईल? N1 इज इक्वल टू U2 इंटू और यू कॅन राईट N2 इंटू U2 अपॉन U1. आता ज्या प्रमाणात इथे डायमेन्शन्स असतील MLT त्या प्रमाणात इक्वेशन सॉल्व्ह करून यू कॅन ऑलवेज फाइंड आउट दी कन्व्हर्जन फॅक्टर. मी तुम्हाला एक उदाहरण इथे दाखवतो. लेट अस टेक वन एक्झाम्पल. सी वी नो युनिट ऑफ फोर्स इन CGS सिस्टम इज इन MKS सिस्टम इज न्यूटन अँड दॅट इन CGS इज डायन. ठीक आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करायचे. लेट अस से 1 न्यूटन इज इक्वल टू सपोज x डायन. ठीक आहे. 1 Newton is equal to x dyne. We don't know, we have to find out the x, right? So let us say M1, L1, T1 are mass, length, time किंवा are dimensions in say MKS or SI 16 and M2, L2 and T2 are dimension in CGS 16. ठीक आहे. हे आपण मानू. मग आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला 1 न्यूटन बरोबर किती डाइन हे शोधायचं आहे. ठीक आहे. सो व्हॉट विल डू? सो विल टेक दिस वन राईट साइड. आताच आपण फोर्सचे डायमेन्शन काढले. फोर्स म्हणजे काय? किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ फोर्स आर M1 L1 T minus 2. So let us write on right side. So this is M1 L1 T1. M1 L1 T minus 2 त्याचे डायमेन्शन is equal to x into here M2 L2 T2 again M1 L1 T minus 2. कारण मास लेंथ टाइमच येणार आहे, फक्त त्याची युनिट्स वेगवेगळे. सो x इज इक्वल टू काय येणार आहे अल्टिमेटली? M1 डिवायडेड बाय M2 रेज टू 1, L1 डिवायडेड बाय L2 रेज टू 1 and T1 डिवायडेड बाय T2 रेज टू -2. ठीक आहे. सो नाउ लेट अस पुट. So these are the dimension in SI 16 M1 which is represented in kilogram. So kilogram divided by gram raised to 1. Then here meter divided by centimeter raised to 1. And here second divided by second raised to -2. So anyway this will become 1. Now let us concentrate here. 1 kilogram म्हणजे 10 raised to 3 gram divided by gram. 1 meter म्हणजे 10 raised to 2 centimeter divided by centimeter. आणि हा 1 होऊन जाईल. हा कॅन्सल होईल. And finally 10 raised to 3 and 10 raised to 2. याचा पॉवर 1 आहे. So finally they will become 10 raised to 3 into 10 raised to 2, that is 10 raised to 5. So ultimately we can write 1 Newton is equal to 10 raised to 5 dyne. So this is how we can use dimensional analysis to find out the conversion factor between two units of same physical quantity. एकाच फिजिकल क्वांटिटीला जर दोन वेगवेगळ्या युनिट मध्ये रिप्रेझेंट केलं तर तुम्ही या ठिकाणी कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करू शकता. आता ऍज असाइनमेंट म्हणून तुम्ही फाइंड आउट करा 1 जूल बरोबर किती अर्थ. जूल युनिट कशाचं आहे? एनर्जीचं आहे. कशामध्ये? SI मध्ये. आणि CGS मध्ये काय आहे त्याचं युनिट? अर्थ. तर 1 जूल बरोबर किती अर्थ हे तुम्ही शोधू शकता. ठीक आहे. सो आता याला MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने हा फक्त मेमरी बेस्ड क्वेश्चन होईल. इथे अनालिसिस ऍज सच करायची गरज नाहीये. दिस इज ओनली ऍप्लिकेबल or you can use this as a board exam topic. Now this second application is very important to you. So second application is to check correctness of physical quantity, correctness of physical equation. See, we can use dimensional analysis to check the correctness of physical equation. पहिलं physical equation हे काय ते समजून घ्या मित्रांनो. फिजिकल इक्वेशन कशाला म्हणायचं? समजा माझ्याकडे एक इक्वेशन आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2as. दिस इज कायनेमॅटिकल इक्वेशन, राईट? हे काय इक्वेशन ऑफ मोशन आहे, ज्याच्यामध्ये फायनल व्हेलॉसिटी आहे, ज्याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ज्याच्यामध्ये ऍक्सलरेशन आहे, ज्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे.
मग आता ह्या इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे का नाही हे डायमेन्शनल अनालिसिस चेक करायसाठी आपण काय करणार, वी विल फाइंड आउट डायमेन्शन्स ऑफ व्ही स्क्वेअर, वी विल फाइंड आउट डायमेन्शन्स ऑफ यू स्क्वेअर, वी विल फाइंड आउट डायमेन्शन्स ऑफ 2as. If dimensions of all these three terms are equal, then what we can say, the given physical equation is dimensionally correct. तिन्ही पण टर्म्स त्याचे जर डायमेन्शन इक्वल आल्या तर त्याला म्हणायचं डायमेन्शन गिवन इक्वेशन इज फिजिकली करेक्ट. ठीक आहे. सो याला प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असंही म्हटलं जातं का राईट हँड साईडच्या डायमेन्शन आणि लेफ्ट हँड साईडच्या डायमेन्शन इक्वल आल्या का डायमेन्शनली इक्वेशन काय होतं, करेक्ट होतं. आणि एक्झॅक्टली याचा फायदा घेऊन आपण एमसीक्यू सोडू शकतो. तो तुम्हाला एक इक्वेशन देईल, इक्वेशन मध्ये काही टर्म मिसिंग करेल, काही कॉन्स्टंट ए बी सी वगैरे देईल आणि विचारेल का त्याचे डायमेन्शन फाइंड आउट करा. तर हिंट काय लक्षात ठेवा मित्रांनो, असं जे इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साईन प्लस साईन मायनस साईनने टर्म सेपरेट झालेले आहे, तर प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कशा असतात, सारखे असतात. म्हणजे इथे मी लिहू शकतो डायमेन्शन्स ऑफ व्ही स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ यू स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ 2as. आता सपोज मला ए च्या डायमेन्शन काढायच्या, तर आय कॅन ऑलवेज यूज दिस इक्वेशन टू फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ ए. सो दिस इज वेअर लार्ज नंबर ऑफ एमसीक्यूज हॅव बीन आस्क्ड इन एंट्रन्स एक्झाम. सो इथं फोकस करायचं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. मी एखाद्या लेक्चर मध्ये त्याचं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे. सो सिंपल डायमेन्शन सारख्या दाखवल्या तर तुम्ही टर्म्स इकडच्या तिकडे करून तुमच्या रिक्वायर्ड डायमेन्शन फाइंड आउट करू शकता. आणि आता तिसरं इक्वेशन असतं की युझिंग तिसरं ऍप्लिकेशन आहे using dimensional analysis, what we can do, we can establish the relationship between various physical quantities. म्हणजे आपण एखादा फॉर्म्युला तयार करू शकतो बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. सो आता याच्यातलं मेनली आपल्याला ह्या कन्सेप्टवर फोकस करायचं आहे. विल सॉल्व्ह सम एमसीक्यूज इन सम सेशन ऑन दिस, राईट. सो मित्रांनो हे झालं डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. आता आजच्या टॉपिक मध्ये आपण डायमेन्शन कशाला म्हणायचं, आपल्याला एक टार्गेट मिळालेला आहे की वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे बाय युझिंग देअर फॉर्म्युला अँड अल्टिमेटली ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. सो ऍप्लिकेशन मध्ये डायमेन्शनल अनालिसिस मध्ये प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक बिकॉज बाय युझिंग दिस टॉपिक यू कॅन ऑलवेज सॉल्व्ह द लार्ज नंबर ऑफ एमसीक्यू. नाउ लेट अस अंडरस्टँड द लिमिटेशन्स ऑफ दिस मेथड. इन शॉर्ट, सी डायमेन्शनल अनालिसिस मेथडची सगळ्यात मेजर लिमिटेशन काय आहे का ज्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये अदर दॅन मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आहेत लाईक ऍडिशन सबट्रॅक्शन, सो त्या ठिकाणी आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसचा थोडासा लिमिटेशन येते. वी कॅनॉट यूज दिस मेथड बिकॉज दिस विल नॉट गिव्ह द राईट रिझल्ट. म्हणजे फक्त गुणाकार किंवा भागाकार स्वरूपात फिजिकल क्वांटिटी आहे तर इट वर्क्स प्रॉपरली, बट नंबर ऑफ टर्म्स लाईक आता ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला जास्त टर्म्स आहे, बेरीज वजाबाकीचं रिलेशन एस्टॅब्लिश करायला प्रॉब्लेम येईल. त्यानंतर ज्या इक्वेशन मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, ट्रिगोनमेट्रिक फंक्शन आहे, त्या ठिकाणी हे वर्कआउट होत नाही कारण ह्या फंक्शन्सला आपण डायमेन्शनलेस फंक्शन असं गृहीत धरून चालतो. अँड अगेन दी लास्ट इम्पॉर्टंट थिंग का जे डायमेन्शनल कॉन्स्टंट निघतात, लाईक आता टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम जर बघितलं तर 2π√, आपण या ठिकाणी L/G घेतो. पण हा जो 2π आहे ना, हा अल्टिमेटली आपल्याला एक्सपेरिमेंटलीच फाइंड आउट करावा लागला. डायमेन्शनल अनालिसिस मधून आपण ती 2π व्हॅल्यू पर्यंत पोहोचू शकत नाही. सो या किरकोळ त्याचे लिमिटेशन्स आहे. हा थेरॉटिकल पार्ट आहे, तुम्ही तो पुस्तकात वाचू शकता. ठीक आहे. सो युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी हा तुमच्यासाठी एक टार्गेटेड पॉइंट आहे फॉर एंट्रन्स एक्झाम. सो तो क्लिअर करून घ्या आणि मी ज्यावेळेस त्याचे न्यूमरिकल सॉल्व्ह करून देईन तो आणखी क्लिअर होईल. ठीक आहे. सो मागचे लेक्चर पहा म्हणजे हे क्लिअर होईल आणि इथपर्यंत पाहिल्यानंतरच पुढचं लेक्चर पहा. थँक्यू.